आणि इथे मात्र आपण पाहू शकाल फायनलचा मॅच बिग ब्लो बिग ब्लास्ट अगदी शेवटचा मॅच या स्पर्धेचा. एक चांगली स्पर्धा राहिली. या स्पर्धेचं नियोजन देखील तेवढंच चांगलं राहिलं. अनु फार्मा लिमिटेड खेळ महोत्सव 2025 ऑल राईट ऑल सेट. पंच दर्शवतात आम्हाला की सामन्याला सुरुवात होत आहे. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. फायनलची मॅच लौकिक गोलंदाजी ट्रॅकवरती मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच तो देखील किताब बाकी आहे. ज्या अनुषंगानं आपण पाहतोय ज्यांनी जबरदस्त खेळ स्वीकारला आणि मॅन ऑफ द मॅचचे मानकरी राहिलेत. पुढचा बॉल आणि पहिला बॉल दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. ऑल द बेस्ट फॉर बोथ टीम. सामन्याला सुरुवात. क्वालिटी कंट्रोल संघ टॉस जिंकला. प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारला. पहिला बॉल लौकिक डाव्या हातानं पहिल्याच बॉलवरती क्रॉस बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे भरपूर मोठी मागणी केली. पंचांनी त्या मागणीला फेटाळून लावलं. इथे डॉट बॉल आलाय. एका बाजूला अमेय, एका बाजूला आपण पाहतात मनीष. स्ट्रायकिंग एंडला जर आपण पाहिलं तर मनीषला आपण पाहतात स्ट्रायकिंग एंडला. अमेयला नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहू शकाल. पहिलाच बॉल क्रॉस बॅटने खेळायचं होतं. पॅडल स्वीपच्या प्रयत्नात इथे डॉट बॉल आलाय. चेंडूला मात्र केलंय शॉट. कव्हरचा खेळाडू तिथे थोडासा फंबल होतोय. सिंगल तर पूर्ण झाली आणि दुसरीचा प्रयत्न इथे काय होत आहे बघता बघता 2 डावा पूर्ण झाल्या. पहिला बॉल डॉट आल्यानंतर सिंगलला डबलमध्ये कसं कन्वर्ट करावं हे मात्र या 2 फलंदाजांनी दाखवून दिलं. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल तुमच्याकडे चपळाई असायला हवी. अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळतो. या अंतिम मॅचमध्ये प्रत्येकाचं स्वप्न असतं गोल्डन करंडकावरती माझं नाव सन्मानानं असावं आणि इथे मात्र आपण पाहतोय कुणाचं नाव लिहिलं जाईल. ऑन साईडला खेळल्या फटका क्षेत्ररक्षक आहेत तिथे. चांगलं फील्ड केलं. बॉलला अगदी बॉलची गती कमी केली आणि दोघांमधला समन्वय अगदी योग्य राहिला. यस नो आणि वेट या शब्दांचा वापर योग्य रीतीने दोन्ही फलंदाज करतायत. ज्या अनुषंगानं धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर 3 बॉलचा खेळ जातोय पूर्ण होतोय आणि एकनाथजी आम्हाला दर्शवतात की 3 धावा फलकावरती आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती लौकिक यानं मात्र जबरदस्त कामगिरी केली आजच्या दिवसामध्ये. एक अतिशय सुंदर पद्धतीचा फलंदाज आणि चांगला गोलंदाज कसा असावा ते त्याने आजच्या दिवसात दाखवून दिलं. खेळपट्टीचा योग्य आढावा घेत योग्य पिचिंग योग्य लाईन ऑर लेंथ या अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या. या गोलंदाजीनं लौकिकनं प्रभावी केल्या आजच्या दिवसात. 4 बॉलचा खेळ झाला. 3 धावा फलकावरती आहेत. 6 षटकांचं क्रिकेट स्पर्धा सुरुवात झाली 6 षटकांनी आणि संपते देखील 6 षटकांनी. ही क्वालिटी राहिलेली आहे. पुन्हा एकदा या वेळेला पंचांकडे मागणी आणि पंचांनी बोट उचलला आकाशाकडं. विकेटचं पतन गॉल. स्वप्नील आपल्याला पाहायला मिळत आहेत ज्यांच्या माध्यमातून मात्र या स्पर्धेला साऊंड सिस्टम आपल्याला बघायला मिळते आणि तेच स्वप्नील सकाळच्या सत्रात पहिल्याच मॅचमध्ये त्यांची बॅटिंग अगदी बहरदार राहिली. परंतु आता संध्याकाळचं सत्र आणि संध्याकाळच्या सत्रात क्रिकेटच्या पटलावरती अनेक वेळा आपण गोलंदाजाचा दबदबा पाहिला आहे आणि सध्या मैदानाच्या आत लौकिकनं 5 बॉलमध्ये फक्त 3 धावा खर्च करत एक महत्त्वाचा मोहरा इथे गारद करण्यामध्ये त्याला यश मिळालं. सॉफ्ट हँडने मात्र खेळलाय जिथे मात्र सिंगल परिपूर्ण होईल आणि षटक क्रमांक 1चा खेळ संपेल. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय आणि षटकाअखेर धावगती जर आपण तपासून पाहिली तर जाऊन पोचते ती म्हणजेच फक्त 4 धाव्यांवरती. सुरुवात थोडीशी कठीण राहिली कारण महत्त्वाचा फलंदाज त्यांचा आपण पाहतोय जो अमेय होता तो बाद झालाय. परंतु मागच्या मॅचचा हिरो मनीष आहे आत्तापर्यंत मैदानाच्या आत. काय फलंदाजी केली होती. टॉस जिंकला. प्रथमतः स्वीकारले क्षेत्ररक्षण आणि क्षेत्ररक्षण स्वीकारल्यानंतर पहिल्या षटकात नवा कोरा फरीचा चेंडू कसा हाताळावा यानं जबरदस्त कामगिरी करून दाखवली आणि धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर सध्या फलकावरती 4 वरती 1 गडी बाद. फायनलचा मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. 7 सामन्यांचं शेड्यूल नॉकआउट पद्धतीने मात्र या स्पर्धेला सुरुवात होते. सकाळी 10:01 पहिला बॉल मार्गक्रमणावरती आला
आणि तदनंतर आता संध्याकाळचं जर आपण सत्र पाहिलं तर वेळेचा विचार केला तर 5 वाजलेत आणि आपण पाहतोय फायनलचा मॅच चालू आहे. मोहित येतात गोलंदाजी ट्रॅकवरती, ज्याच्या यष्टीकडे जाऊन चालणार नाही. छोटी हाईट वडी फाईट असा हा मात्र गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. आखूड यष्टीचा गोलंदाज, परंतु गुणवत्ता याही गोलंदाजाकडे आहे. या बॉलला मात्र स्टिअर केलं. बॉल सिंगलसाठी डिक्लेअर आपण पाहतोय इथे होईल. खऱ्या अर्थानं एक धाव इथे घोषित होते, जिथे चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली दोघांमधली. शॉर्ट गली आणि पॉईंटमध्ये चेंडू जाईल तत्पूर्वी सिंगल मिळाली आणि या धावसंख्या 1 ने आकार घेत धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 5 वरती. उर्वरित या षटकातले 5 बॉल 6-6 षटकांचं एक चांगलं क्रिकेट पॉवर प्लेचं षटक आपण पाहताय, ज्यामध्ये 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर असताना ऑन साईडला खेळलाय फटका. 3 खेळाडू आपण पाहतायत जे डीप मध्ये आहेत आणि त्यांना बीट करत 4. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण बघत आहात फायनलचा मॅच अनुपार्मा प्रीमियर लीग 20-25 5वं पर्व या स्पर्धेचं. अतिशय सुंदर पद्धतीने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. फुलताना बघायला मिळाली, बहरताना बघायला मिळाली. गोलंदाज तयार. इथे मोठा स्ट्रोक खेळायचा प्रयत्न होता. क्रॉस बॅटनं आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला आणि ज्यामध्ये डॉट बॉल आपल्याला बघायला देखील मिळतोय. डॉट बॉल आला. एक चौकाराचं महत्त्व तुम्ही विसरलात. एक चौकार आल्यानंतर खेळाला पुढे कसं घेऊन जावं ह्यामध्ये मनीषला काही वेगळं सांगण्याची गरज नाही, परंतु या वेळेला क्रॉस बॅटचा मनसुबा थोडासा निश्चित स्वरूपात त्रास देणारा राहिलाय, कारण इथे मात्र आपण पाहू शकाल डॉट बॉल येतोय. गोलंदाज तयार. ऑन साइडला बॉलला उडवलंय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत, परंतु बॉलकडे फक्त पाहत राहतील. चेंडू सीमारेषा पलीकडे 6. थँक्यू सो मच. काय बॅटिंग चाललंय मैदानाच्या आतमध्ये. चांगलं क्रिकेट. एक डॉट आला, तदनंतर पुन्हा एकदा प्रूव्ह केलं स्वतःला की स्लॉटमधला बॉलवरती मी प्रहार जरूर करीन आणि फायनलचा मॅच आहे त्या अनुषंगानं एक चांगली बॅटिंग. मोठ्या मॅचचा मोठा हिरो सध्या मैदानाच्या आत. पुन्हा एकदा या वेळेला बॉल बऱ्याच काळ हवेत. क्षेत्ररक्षक आहेत खाली, परंतु त्यांना बाय बाय करत बॉल सीमारेषा पार 6. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते ती म्हणजे 21 धावांवरती. धावसंख्या 21 जाऊन पोहोचतात. पुन्हा एकदा क्रॉस बॅटनं मात्र खेळलाय फटका. क्षेत्ररक्षक आहेत डीपमध्ये, तिथून प्रोटेक्शन देतील या बॉलला आणि धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर जाऊन पोहोचते ती म्हणजेच 22 वरती. षटक क्रमांक जर आपण तपासून पाहिले तर 2 षटकांचा खेळ संपलाय आणि फायनलच्या मॅचमध्ये आपण पाहतो एक चांगली रणनीती आखली, जिथे मनीषची बॅट चांगल्या पद्धतीने बोललेली आहे. अमेयनं मागच्या दोन्ही मॅचमध्ये निश्चित स्वरूपात थोडासा हताश हतबल निराश राहिला, परंतु या मॅचमध्ये मनीषने सांगितलं की अमेय नसला हरकत नाही, मी माझ्या संघाचा महत्त्वाचा खेळाडू आहे आणि 22 धावा 22 11ची सरासरी राखत 22 धावा धावफलकावरती आहेत. आणखीन 24 बॉलचा खेळ बाकी आहे. या 24 बॉलमध्ये काय होईल काय बिघडेल येणाऱ्या काळात आपण बघणार आहोत. गोलंदाज तयार. षटक क्रमांक 3 लौकिकचं मात्र हे दुसरं. यावेळेला लौकिकच्या गोलंदाजीवरती बघा
विशेषतः मोठे फटके खेळत नाही. एक स्ट्रॅटर्जी सेट केलंय की लौकिकचे 6 बॉल झाले की तदनंतर पुन्हा एकदा 18 बॉलचा खेळ आपल्याला बघायला मिळणार आहे. त्या अनुषंगानं त्या बाकीच्या गोलंदाजांवरती आपण आक्रमण करू, ज्या अनुषंगानं कॅल्क्युलेशन क्रिकेट हे महत्त्वाचं आहे आणि ते मात्र निश्चित स्वरूपात गणित इथे मांडलेलं आहे. फलंदाज मनीष यानं यावेळेला खेळायचं होतं ऑफ साईडला, बॉल मात्र ऑन साईडला. मिस टाइम स्ट्रोक लागलाय जिथे मात्र आपण पाहतोय सिंगल परिपूर्ण होईल आणि चांगली ॲक्युरेट फेके देखील बघायला मिळाली. चेंडूंचा खेळ झालाय तो म्हणजेच आतापर्यंत या षटकात फेकून झालाय 2 आणि 2 बॉलमध्ये धावसंख्या देखील 2 खर्च होत आहेत, अर्थात 24 ह्या धावा सध्या धावफलकावरती आहेत. संध्याकाळचं सत्र, गुलाबी थंडीची झुळूक मात्र निश्चित स्वरूपात अंगाला बिलगून आणि आता हळूहळू मॉइश्चर ड्यू फॅक्टर संध्याकाळच्या सत्रात गोलंदाजांचा दबदबा आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु आत्तापर्यंत 5 वाजलेत, 5:30 नंतरचं सत्र जे राहतं त्यामध्ये षटकार आपल्याला कमी बघायला मिळतात. परंतु या स्पर्धेला निव्याचे बॉल आपण यूज करताना पाहतोय, ज्यामुळे जर चांगलं मिडल झालं तर चेंडू सीमारेषेच्या पलीकडे सातत्याने जाताना बघायला मिळाला आहे. रोहित हे मात्र फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. स्वप्नील हे फलंदाज आपल्याला बघायला मिळतात, ज्यांनी 8 बॉल 32 धावांचा देखील खेळ आजच्या दिवसात केला आहे. परंतु दुपारच्या सत्रामध्ये होता. क्रॅम्प येतोय मोहितला, थोडासा मोहित त्रस्त आहे. दुखापत गंभीर नसल्या कारणाने पुन्हा एकदा आपण पाहतायत हिमांशू सेट होत आहेत. जाऊया मॅच कडे. मोहित गोलंदाज तयार. लौकिक काय चेंडू हाताळलाय, चांगला बॉल. यावेळेला पंचांनी बोट उचलला आकाशाकडे आणि रोहितच्या खेळाला पूर्ण विराम.
चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत 4 बॉल आपल्याला बघायला मिळत आहेत. पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय अंकेश आणि एका बाजूला आपण पाहू शकाल हास्य. अंकेश यांचा जर उल्लेख केला तर स्वतः एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत. सरावली गावातून सातत्याने चांगले क्रिकेट ज्याने दाखवून दिले. नवीन फलंदाज दाखल झालेत प्रकाश शिंदे यांना आपण पाहू शकाल जे नुकताच दाखल झालेत. एका बाजूला जर आपण पाहिलं तर मनीष सारखा फलंदाज आहे, परंतु लौकिकने आजचा जो ऑलराऊंडर परफॉर्मन्स दिला त्यामध्ये संघाचा सातत्यानं विजयाचं कारण बनला आजच्या दिवसात लौकिक. कारण ज्यानं भरपूर चांगली गोलंदाजी आणि बॅटिंग करत असताना चांगली फलंदाजी. सुरुवातीचा काळ तो स्वतःसाठी देतो खेळपट्टीवरती. तिसऱ्या षटकापासून सुरुवात करतो हाणामारीसाठी आणि तदनंतर पूर्णतः सेट झाल्यानंतर धावांची उधळण. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. सॉफ्ट हँडने मात्र खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येईल. व्हाईट बॉलला कव्हर इथे होतंय आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय अगदी शेवटचा बॉल बाकी असेल या षटकातला. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 26 वरती. उर्वरित या षटकातला 1 बॉल बाकी. लौकिकचं हे दुसरं षटक ज्यांनी आतापर्यंत आपण पाहतात जे दोन्ही विकेट ज्याच्या नावी राहिले फायनलच्या मॅचमध्ये. या वेळेला फर्निचर डिस्ट्रॉय अगदी खोलातला बॉल. विकेटचा बॉल. तीन षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या जर आपण पाहिली तपासून तर 26 धावा ह्या सध्या धावफलकावरती आहेत. स्ट्रायकिंग एंडला मनीष आत्तापर्यंत या मैदानाच्या आतमध्ये 2 षटकार 1 चौकार 1 दुहेरीच्या साह्यानं मनीष बॅटिंग करतोय तो म्हणजेच 22 धावेंवरती. ज्या 26 धावा झाल्यात त्यामध्ये 22 धावे या मनीषच्या राहिलेल्या आहेत. म्हणजेच आता मनीष खूप महत्त्वाचा खेळाडू ठरणार आहे. यावेळेला हा फटका खेळलाय समोरच्या दिशेनं. लॉंग ऑफचा खेळाडू त्या बॉलला फील्ड करेल. फेकी येईल त्यावरती सिंगल मिळते. 27 धावा या धावफलकावरती आहेत. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत 27 आणि मोहित यांना आपण पाहत आहेत. थोडंसं दुखापतग्रस्त आहेत परंतु संघासाठी कठीण काळात संघर्षाच्या काळात निश्चित स्वरूपात उभा राहिलाय. थोडासा त्रास होतोय पुन्हा एकदा मोहित यांना, परंतु आपण पाहू शकाल धावसंख्या ही जाऊन पोहोचते 27 वरती. चेंडूंचा खेळ जर आपण तपासून पाहिला तर आतापर्यंत 1 बॉल फेकून झालाय. 27 धावा धावफलकावरती आहेत. फायनलचा मॅच बिग मॅच. इथून जिंकणार कुठला संघ हा प्रश्न अगदी प्रत्येकाच्या मनामध्ये घर करतोय. प्रत्येक प्रेक्षकांच्या नजरा खेचून घेणारा सामना. पुढचा बॉल. यावेळेला चेंडू बऱ्याच काळ हवेत. स्वतः इथे मात्र मोहित कॉट अँड बोल्ड. फलंदाज बाद.
जो मोबाईल हरवला होता मी उल्लेख केला होता त्या मोबाईलचा, तो मोबाईल अजून सापडलेला नाही. कोणी इथे असतील तर बघा, आपण एकत्र असतो, आपण या विभागातले आहोत, एकत्र कंपनीत काम करतो. कुणाजवळ असेल तर प्लीज तो मोबाईल कोणी मस्करीत जरी ठेवला असेल आपल्या मित्राचा म्हणून तर तो परत द्यावा. ज्याचं जळतं त्याला कळतं, त्या अनुषंगानं कोणाकडे असेल तर त्यांनी तो रिटर्न करावा. उत्तम जाधव यांचा तो मात्र फोन आहे, लक्षात घ्या. कोणाकडे असेल तर प्लीज आपण सहकार्य करा. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत 27. चौथं षटक पाहायला मिळतं मोहित यांचं. या वेळेला काय कॅच टिपलाय, अप्रतिम, अविश्वसनीय. एका बाजूला विकेटची पडझड चालू आहे. कुठलाही फलंदाज मनीषच्या साथीनं उभा राहायला तयार नाही. आता ऑन हॅट्रिक असेल तो म्हणजेच मोहित, परंतु जो मागचा झेल टिपला गेला त्या साऱ्या विकेटचं श्रेय मी गोलंदाजाला देणार नाही, तर ते पूर्ण विकेट किपर. काय झेल टिपला, जबरदस्त कॅच. चौथं षटक, धावसंख्या 27 वरती स्थिर, ज्यामध्ये 11 बॉलमध्ये 23 धावा ह्या एकट्या मनीषच्या आहेत. यावेळेला हॅट्रिक पूर्ण होईल का? इथे मात्र आपण पाहतोय झेल टिपण्याचा प्रयत्नच राहिला नाही. अगदी 3 खेळाडू एकमेकांकडे पाहत राहिले आणि इथे मात्र आपण पाहतोय सिंगल मिळाली. या सिंगलच्या सहाय्याने धावा जाऊन पोहोचतात 28 वरती. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. फायनलचा मॅच आपल्याला बघायला मिळतोय आणि फायनल मॅच मध्ये एका बाजूला मनीषनं एक हाती किल्ला इथे लढवलाय म्हणायला हरकत नाही, कारण कोणीही उभे राहत नव्हते त्यावेळेला मनीषने त्या 23 धावा खूप महत्वाच्या राहतील. फुदरलेनचा बॉल होता, इथे देखील आपण पाहतोय सिंगल मिळेल. या सिंगलच्या सहाय्यानं धावसंख्या जाऊन पोहोचतात त्या म्हणजेच 29 धावसंख्येवरती. अगदी शेवटचा बॉल, चौथं षटक आपल्याला पाहायला मिळतं आणि नवीन फलंदाज जे नुकताच दाखल झालेत सागर यांना आपण पाहताय. शेवटचा बॉल या षटकातला. इथे मात्र आपण पाहू शकाल षटक संपलंय आणि षटक क्रमांक जर आपण तपासून पाहिलं 4चा खेळ संपला. घेऊया एक ब्रेक आणि ऐकूया डीजे. विकेट किपर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि तो जो झेल टिपला तेजस पाटील सरांच्या माध्यमातून त्यांच्यासाठी तेजस पटेल सरांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. विकेट किपरने जो झेल टिपला, गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज चिराग यांना आपण पाहतायत. विकेट किपर सौरभ यांच्यासाठी तेजस पटेल सरांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेला आहे. काय अप्रतिम कॅच, गोलंदाज तयार. फुदरलेनचा बॉल होता, बॉलला फक्त वळण दिलं. सिंगल मात्र मिळेल डीप स्क्वेअर लेगला आणि या सिंगलच्या सहाय्यानं आपण पाहू शकाल धावसंख्या आता जाऊन पोहोचते ती म्हणजेच 30 या धावसंख्येवरती. 5वं षटक चालू झालंय. येणाऱ्या काळात 11 बॉलमध्ये तुम्हाला 50 पर्यंत पोहोचणं लाजमी आहे. अदरवाईज एका बाजूला लौकिक आणि त्यांचा साथी आविष्कार हे जर 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये राहिले तर मग हा धावा थोड्याशा कमी राहतील. या वळेला देखील चांगला बॉल, सबमरिंग डिलेवरी. पंचांनी इथे देखील या बॉलला काउंट केलंय. तुम्ही जर बॉलकडे पाहत राहाल, सफल झाला असाल तर तो बॉल वाईड मिळणार नाही आणि हा चेंडू तर अगदी लाईनच्या मधून होता. ज्या अनुषंगानं पंच अंकेश यांनी पाहिलं आणि त्यानंतर त्या बॉलला फेअर असं घोषित केलं. पुढचा बॉल या वेळेला बॉलला उडवलंय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे डीप एक्स्ट्रा कव्हरला इंटू दी गॅप मध्ये खेळलाय फटका. 3 क्षेत्ररक्षक अगदी वेगानं पोहोचले पुढे आणि धावसंख्या आपण पाहतोय या 1 पुढे पोहोचतोय 31. चिराग
चांगली गोलंदाजी, 5वं षटक, ग्रामीण भाषेत हाणामारी आणि मारामारीचं षटक. आणि या षटकांमध्ये संयम ठेवलाय, फलंदाजांना शांत कसं ठेवायचं, गार कसं करायचं यामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. ऑन साईडला खेळलाय फटका, क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे मात्र कुठलीही चुकी होत नाही. विकेटचं पतन, फलंदाज बाद. सागर मोहिते. आता मनीष बाद झाल्यानंतर आता धावसंख्या इथून वाढतील हा प्रश्न थोडासा आता कठीण होईल, कारण गोलंदाजी करणाऱ्या संघानं जबरदस्त खेळ दाखवला. टॉस जिंकल्यानंतर आम्ही प्रथमतः क्षेत्ररक्षण का स्वीकारलं, तर क्षेत्ररक्षण ही आमची ताकद आणि ती ताकद खऱ्या अर्थानं आपण पाहतोय दाखवून दिली. कमालीचं क्रिकेट दाखवलं, जबरदस्त क्रिकेट. गोलंदाज तयार. यावेळेला ऑन साईडला फटका केला, क्षेत्ररक्षक डीप मधून प्रोटेक्शन देतात आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल. या सिंगलच्या साहाय्यानं आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचते 32. अगदी शेवटचा बॉल, 5वं षटक. धावसंख्या थोड्याशा कमी आहेत, परंतु 6 बॉल आणखीन येणार आहेत. 6 बॉलमध्ये शेवटच्या षटकात जर 3 ते 2 षटकार आले तर 50-55 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न राहिला तर येणाऱ्या काळात या धावा एक चांगल्या पद्धतीने बघायला मिळतील. गोलंदाज तयार. फुलर लेनचा बॉल, ऑन साईडला खेळलेला फटका, सिंगल तर परिपूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न असेल का, आणि इथे मात्र आपण पाहतोय सिंगलनं संतुष्ट राहावं लागेल. षटक संपलंय 5वं. 5 षटकांचा खेळ संपल्यानंतर 33 धावा. घेऊया एक ब्रेक आणि ऐकूया डीजे. आविष्कार आपल्याला पाहायला मिळतात विथ द बॅट. मागच्या मॅचमध्ये चांगली कामगिरी, आणि आता गोलंदाजाने आविष्कार कुठल्या पद्धतीची गोलंदाजी करेल. 6 बॉलचा खेळ बाकी. फलंदाज आपण पाहतोय सागर यांना. चांगला बॉल. पंचांकडे मागणी, पंच सांगतात की नॉट आउट. डॉट बॉल येतोय आणि प्रत्येक डॉट बॉल थोडंसं प्रेशरमध्ये नेईल. बॅटिंग करणारा डगआउट थोडासा हतबल, थोडासा हताश, थोडासा निराश मनानं, कारण धावा येत नाही. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय धावसंख्या ज्या महत्त्वाच्या होत्या, एका बाजूला 23 धावा फक्त एकट्या मनीषच्या, आणि तदनंतर एकही फलंदाज कुठलाही चालला नाही. फ्लॉप शो. चेंडू बऱ्याच काळ हवेत, क्षेत्ररक्षक तिथे कोणी नाही. नोमॅन्स लँडमध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. सिंगल तर परिपूर्ण झाली आणि सिंगलच्या साहाय्यानं संतुष्ट देखील राहिलेत. या सिंगलच्या साहाय्यानं धावा जाऊन पोहोचतात, त्या म्हणजे 34, 34 धावा सध्या फलकावरती आहेत. शेवटचे 4 बॉल, आणि या 4 बॉलमध्ये काहीतरी आक्रमकता दाखवावी लागेल फलंदाजी करणाऱ्या संघाला. अदरवाईज फायनल मॅचची जी रंजक कथा होती ती थोडीशी तुम्हाला त्रास देणारी राहील. यावेळेला फाईन लेगला बॉलला क्लिअर केलाय, चेंडू नाही थांबणार. कठीण काळात मच निडेड बाउंड्री फ्रॉम बॅटिंग साइड. थँक्यू सो मच. इथे मात्र आपण पाहतोय अतिशय चांगला स्ट्रोक बघायला मिळाला, ज्या फटक्यानं धावफलक लेट टू लेट परंतु थेट अशा 4 धावा वाढवल्या आणि धावसंख्या 4 फ्लाय होताना 38. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. आविष्कार थोडासा हाफ ट्रॅकरचा बॉल, त्यावरती तुटून पडले फलंदाज. पुन्हा एकदा पुढचा बॉल, चांगला बॉल हाताळलाय. सॉफ्ट हँडनं बॉलला स्टिअर केलं. डीप एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन आहे, तिथून ते शॉटमध्ये येतात. फेकी करतील, तदवरती आपण पाहतो सिंगल परिपूर्ण होईल. 39 धावा, हरकत नाही. येणारे 2 बॉल आहेत. 2 बॉलमध्ये जर 2 मोठे फटके आले
तर 50 धावा म्हणजेच टार्गेट एक डोक्यामध्ये राहतं की 50शी आपण पोहोचलोय, म्हणजे एक फाईट करत असताना तुम्हाला 50 हा आकडा थोडासा सॅटिस्फाय करेल. पुढचा बॉल समोरच्या दिशेने खेळलेला फटका डीप मिड विकेटचा खेळाडू पुढे सरसावतोय. फेकी त्यांच्या माध्यमातून ही चांगली आली. धावसंख्या जाऊन पोहोचते 40 वरती. या षटकात जर आपण पाहिलं तर अगदी शेवटचा बॉल बाकी, फायनलची मॅच. काय सामना रंगला गेला. गोलंदाजी करणारा संघ टॉस जिंकला. टॉस जिंकल्यानंतर निर्णय कळवला की आम्ही प्रथमतः गोलंदाजी करतोय. तर गोलंदाजी यासाठी करतोय आमच्याकडे गोलंदाज अचूक आहेत आणि अचूक गोलंदाजी करण्याकरिता आमच्या संघाचा निश्चित स्वरूपात इथे एक वेगळा दबदबा सकाळच्या सत्रापासून राहिला आहे. षटक क्रमांक 6 आणि या वेळेला आपण पाहताय डॉट बॉल येतोय. षटक संपलं. 41 धावांचं टार्गेट. 41 धावा काय होतील, काय बिघडेल सांगण्यासाठी घेऊया ब्रेक आणि ऐकूया डीजेला. चला फलंदाज पाठवा. यानंतर बक्षीस वितरणा कार्यक्रम देखील तेवढाच महत्त्वाचा आहे. वेळ महत्त्वाची भूमिका असणार लक्षात घ्या. जास्त वेळ न घेता आपण फलंदाज पाठवायचे आहेत. चला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. 2 फलंदाज एका बाजूला आपण पाहत आहेत. फलंदाज असतील एका बाजूला लौकिक आणि एका बाजूला चिराग. ही जोडी मात्र आपल्याला बघायला मिळत आहे. टार्गेटचा जर विचार केला तर 41 धावा, 36 बॉल आणि 41 धावा. गोलंदाज मनीष पहिल्याच षटकामध्ये आक्रमकता की मग सिंगल डबल जेंटलमनचं क्रिकेट, कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आपल्याला बघायला मिळेल. हवेचा जोत जरूर आहे उजव्या हाताच्या फलंदाजासाठी, तो आनंद देणारा आहे. परंतु आपण पाहताय एका बाजूला गोलंदाज आपण पाहतोय मनीष देखील तेवढाच चांगला ताकदीचा गोलंदाज आहे. सामन्याला होईल सुरुवात. 41 धावा या आपल्याला पाहायला मिळतील आणि 41 धावांचा बाटला कसा होईल आपण अगदी थोड्या वेळात हे देखील आपल्याला बघायला मिळेल. बक्षीस वितरण हा कार्यक्रम देखील अगदी थोड्या वेळात आपल्याला पाहायला मिळणार आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती मनीष, एका बाजूला लौकिक आणि एका बाजूला आपण पाहतोय चिराग. ही जोडी मात्र आपल्याला पाहायला मिळते. चला मॅचला सुरुवात होईल. जास्त वेळ न घेता आपण इथून आता या 41 धावा अगदी शेवटचं असं मात्र हे सत्र आपण पाहतोय. सलगचं 3रं वर्ष जे आता फिल्डिंग करतात ते सलगचं 3रं वर्ष फायनलमध्ये येत आहेत आणि आता हॅट्रिकचा चान्स इथून मिळवतील का? येणाऱ्या काळात आपण पाहतोय गेल्या वर्षी देखील चॅम्पियन, त्याच्या आधीच्या वर्षी देखील चॅम्पियन. पहिलाच बॉल नो आलाय. नो बॉल आणि चिरागला खेळायचं होतं इनफिल्डच्या वरनं, परंतु त्या बॉलवरती समाचार घेता आला नाही. आता पुढील बॉल फ्री हिटचा आहे, म्हणजे या बॉलवरती मोठा स्ट्रोक जरूर बघायला मिळेल.
चिराग यांना आपण पाहतायत. एका बाजूला मनीष. धावसंख्या तुमच्याकडे कमी आहेत, ज्यामध्ये तुम्हाला या एक्स्ट्रा पद्धतीच्या गोलंदाजीचा समाचार करता कामा नये. पुढचा बॉल यावेळेला फ्री हिटचा बॉल होता. क्षेत्ररक्षक तिकडे आहेत परंतु फ्री हिट आहे. क्षेत्ररक्षक इथे मोये झाला. आपण पाहू शकाल त्यांना वाटलं की मी झेल कॅरी केलाय, विकेट मिळाली परंतु तो फ्री हिटचा बॉल होता. 1 बॉल आणि 2 धावा. एका बाजूला डाव्या हाताचा फलंदाज लौकिक, जो हवेच्या विरोधात देखील चांगली फलंदाजी करू शकतो, मोठे फटके खेळू शकतो, परंतु या मॅच मध्ये 41 धावा तुम्हाला उभं राहावं लागेल खेळपट्टीवरती. एका बाजूला आपण पाहतोय 41 धावांचा सामना, रफ अँड टफ दोन्ही बाजूनं. ह्या सामन्यामध्ये आपल्याला एक वेगळी चुरस बघायला मिळेल, कारण या संघामध्ये ती क्वालिटी राहिलेली आहे. दोन्ही संघ आपण पाहतायत अंतिम सामना खेळण्याकरिता सहज आले नाही. समोरच्या दिशेने खेळलेला फटका, क्षेत्ररक्षक आहेत तिथे, त्यांच्या माध्यमातून मात्र फिल्डिंग होते. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल परिपूर्ण होईल. चेंडूंचा खेळ झालाय तो म्हणजेच 2 आणि 2 चेंडूंमागे धावसंख्या फलकावरती 3. पहिलाच बॉल एक्स्ट्रा मध्ये आला, नो बॉल आला, परंतु फ्री हिटच्या बॉलवरती काही विशेष महत्वाची कामगिरी करता आली नाही. चिराग पुन्हा एकदा. यावेळेला आपण पाहतोय बॅटची इनसाइड आहे, चेंडू मात्र शॉर्ट फाईन लेगला आणि मनीष थोडेसे नाराजगी व्यक्त करतात की इथे काय चाललंय. या सिंगल धावा इथून तुम्ही खर्च करतात, नाही चालणार, सामन्यामध्ये चुरस बनवू शकणार नाही आपण. हे डॉट बॉल जर आले तर थोडंसं प्रेशर वाढतं. आता 3 बॉलचा खेळ झाला आणि धावसंख्या 4. 41चा पाठलाग आणि 41च्या पाठलागेमध्ये आपण पाहू शकाल दोन्ही फलंदाज, एका बाजूला चिराग एका बाजूला लौकिक, दोन्ही फलंदाजांनी अगदी सावध गतीने सुरुवात केली मनीषच्या षटकाची. हाफ ट्रॅकरचा बॉल आणि या वेळेला फलंदाज इथे बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आविष्कार. मागच्या मॅच मध्ये 30 धावा खूप महत्वाच्या राहिल्या आविष्कार यांच्या. या मॅच मध्ये देखील तोच खेळ तुम्हाला इथून स्वीकारावा लागेल, कारण आता लौकिक बाद झालाय. लौकिक बाद झाल्यानंतर आता संघाचं थोडंसं ओझं राहील, परंतु एका बाजूला चिराग आणि एका बाजूला आविष्कार, या 2 फलंदाजांकडे ती क्वालिटी आहे, गुणवत्ता आहे. हा सामना इथून कोण जिंकणार, सलग 3रं वर्ष चॅम्पियन पद प्रोडक्शन हा संघ, की मग एका बाजूला आपण पाहतायत क्वालिटी कंट्रोल हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. फुल केलाय या बॉलला. येस, आपण मॅन ऑफ द मॅच देखील देणार आहोत, ज्यामध्ये एक शुभम होता, तो ते आला नाही त्यावेळेला. आणि तदनंतर आपण पाहतोय एका बाजूला 50 धावा लौकिक याने केल्या आणि मागच्या मॅच मध्ये आपण पाहताय जे आता गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत अर्थात मनीष, हे मॅन ऑफ द मॅच आहेत आणि ते मॅन ऑफ द मॅच नोट होतील आणि फायनल डिस्ट्रीब्युशन मध्ये आपण तिकडे त्यांना मॅन ऑफ द मॅच देखील देणार आहोत. परंतु हा सामना खूप महत्वाचा आहे. सध्या गोलंदाज तयार. यावेळेला इनफिल्डच्या वरनं बॉलला केलंय क्लिअर. क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण, फिल्डिंग चांगली राहिली आणि या वेळेला आपण पाहू शकाल धावसंख्या तुम्हाला मिळेल इथून ती म्हणजेच 6 धावा धावफलकावरती आहेत. शुभम 9 बॉल आणि त्या 18 धावा, तदनंतर लौकिकचं अर्धशतक, तदनंतर मनीषचं अर्धशतक. जे मॅन ऑफ द मॅच 3 बाकी आहेत ते इथे निश्चित स्वरूपात नोट केलेले आहेत. लक्षात घ्या, सामना संपल्यानंतर आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्याकरिता या. तीस बॉल आणि 35 धाव्यांची गरज, 30 चेंडू आणि 35 धाव्यांची गरज. स्वप्नील डीजे पाहायला मिळतात जे गोलंदाजी ट्रॅकवरती आलेत, आता सध्या दाखल होत आहेत. स्वप्नील 30 बॉल आणि 35 धाव्यांची गरज असताना एका बाजूला आविष्कार आहेत, एका बाजूला आपण पाहतायत ते म्हणजेच चिराग. चांगला बॉल हाताळलाय. इथे मात्र आपण पाहतोय सिंगल तर पूर्ण होते. या सिंगलनं स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 7 वरती. एक धावेनं तुम्ही या मॅचकडे जवळ येऊ शकता. तुम्हाला फक्त एक मोठा फटका खेळायचा आहे आणि त्या मोठ्या फटक्याने तुम्ही जरूर मॅचमध्ये अगदी जवळपास याल. आता 29 बॉल आणि 34 धाव्यांची गरज आहे. फक्त 5 धाव्यांचा डिफरन्स आणि या 5 धाव्यांच्या डिफरन्समध्ये फारसं काही कष्ट लागणार नाही. तुम्ही सिंगल डबलचा खेळ फक्त चालू ठेवा, मॅचमध्ये तुम्ही जरूर जवळ जाल. परंतु गोलंदाजी करणाऱ्या संघाला इथून 1 ते 2 विकेट महत्त्वाचे आहेत. आता लौकिक तर बाद झालाय, आविष्कार जर बाद झाला
तर या मॅच मध्ये पलटवार सातत्याने बघायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तयार. स्वप्नील यांना आपण पाहतायत. हा असा रनअप त्यांचा आपल्याला पाहायला मिळतोय आणि आखूड रनअप असला तरी देखील वैविध्यता या गोलंदाजाकडे आहे. बोटातील कौशल्य खेळपट्टीवरती मांडण्याची कुवत तो राखतो. म्हटल्याप्रमाणे समोरच्या दिशेने खेळल्या फटका. क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं फील्ड केलं. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि 2 धावा सहज रीतीनं. धावसंख्या 2 ना आकार घेत फलकावरती जाऊन पोहोचतील, त्या म्हणजेच 10 धावा. 31 धाव्यांची आता गरज असेल. 27 बॉल आणि 31 धावा, 4 धावांचा डिफरन्स. मी म्हटल्याप्रमाणे सिंगल डबल या खेळाला जर तुम्ही प्राधान्य द्याल. पुन्हा एकदा खोलवर टपाचा बॉल. क्षेत्ररक्षक तिथे देखील आहेत, प्रोटेक्शन देत आहेत. सिंगल मिळते. या सिंगलच्या साह्यानं 11 धावसंख्या फलकावरती आहेत. 26 बॉल आणि 30 धाव्यांची गरज. 4 धावांचा हा डिफरन्स पुन्हा पुन्हा मात्र आपल्याला इक्वेशन मध्ये पाहायला मिळतोय. 26 बॉल 30 धावा. 5वा बॉल या षटकातला. कट केलाय या बॉलला. क्षेत्ररक्षक तिथे देखील आहेत. चांगली गोलंदाजी. स्वप्नीलनं ज्या पद्धतीची फिल्डिंग लावली त्या पद्धतीने गोलंदाजी देखील केली. नाहीतर मग असं होतं, फिल्डिंग लावतात तुम्ही ऑफ साईडला आणि चेंडू मात्र हाफ ट्रॅकरचे राहतात, ते म्हणजेच ऑन साईडला. ज्या अनुषंगानं इथे मार्किंग करून गोलंदाजी होत आहे. 25 बॉल 29 धावा सध्या हे मॅचचं समीकरण. गोलंदाज तयार. यावेळेला बॉलला उडवलंय. क्षेत्ररक्षक आहेत खाली आणि इथे मात्र आपण पाहतोय आज सकाळच्या सत्रापासून एकही झेल न सोडणारा खेळाडू या मॅच मध्ये झेल सोडतोय. यालाच तर क्रिकेट म्हणतात. इथे मात्र कॅच ड्रॉप. येणाऱ्या काळात रिझल्ट देखील बदलला जाईल का सांगण्यासाठी घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजे. इथे मात्र आपण पाहतोय विकेट मात्र मिळते. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. जो कॅच ड्रॉप झाला तिथून मात्र आता थोडंसं खच्चीकरण झालं असेल. मनोबल थोडंसं खच्चीकरण जरूर झालंय, परंतु येणाऱ्या काळात हा सामना जिंकण्यासाठी तुम्हाला 1-2 विकेट सलग मध्ये घ्यावे लागतील. आविष्कार सारखा फलंदाज आहे एका बाजूला, आपण पाहताय चिराग सारखा फलंदाज आहे. संधी मिळाली होती आणि या संधीचं आता इथून तुम्हाला सोनं करावं लागेल. गोलंदाजी ट्रॅकवरती मनीष एक संघाचा बेस्ट ऑलराऊंडर. बॅटिंगनं मनं जिंकली. गोलंदाजीने देखील कौतुकास्पद गोलंदाजी त्याने आतापर्यंत केलंय. डायरेक्ट हिट लागतोय तर फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता होती. सिंगल तर परिपूर्ण झाली आणि दुसरीला कन्वर्ट देखील केलं. धावा कमी आहेत, धावांची उधळण, परंतु चान्स बरोबर घेतला होता. डायरेक्ट हिट जर लागते ते फलंदाज 100% इथे डेफिनेटली बाद झाला असता. प्रेझेन्स ऑफ माइंड चांगला होता, परंतु बॅकअप हवा तसा मिळाला नाही. एक धाव मात्र बहल झाली. जाऊन पोचते स्कोर काढला 15 धावा. 22 बॉल आणि 26 धाव्यांची गरज हा सामना जिंकण्याकरिता. चांगला बॉल, अगदी खोलातला बॉल. बॉलला वेग नाही परंतु अचूक टप्पा आहे आणि हे तुमच्याकडे असायला हवं. भारताचा विश्वचषक विजयी असा गोलंदाज मुनाफ पटेल देखील 2011 मध्ये आपण त्यांना पाहिलं. फारसा काही वेग नव्हता, परंतु ॲक्युरेट लाईन आणि लेंथनं गोलंदाजी कशी करावी मुनाफ पटेल यांना आपण पाहिलं. शॉर्ट बॉल होता आणि इथे मात्र नोमॅन्स लँड मध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहतोय सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं आणि बघता बघता 2 धावा पूर्ण होतील. धावसंख्या 2 ना आकार घेत जाऊन पोहोचतात 17 धावा. 17. 20 बॉल आणि आता 24 धाव्यांची गरज. 20 बॉल आणि 24चा सामना. ज्या वेळेला लौकिक बाद झाला आणि लौकिक बाद झाल्यानंतर थोडंसं डोकेदुखी वाढली, कारण षटकार चौकार दुर्मिळ झालेत, बघायला देखील मिळत नाही. या पद्धतीने सध्या या स्कोर कार्डला सिंगल डबलनं फुलवण्याचा प्रयत्न होऊ शकतात. सिंगल डबलने देखील तुम्ही हा सामना जिंकू शकता. फक्त खेळपट्टीवरती तुम्हाला वेळ देणं गरजेची भूमिका आहे. किती वेळ तुम्ही उभं राहता ही भूमिका महत्वाची आहे. गोलंदाज तयार.
कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं मनीषला आपण पाहताय वैयक्तिक दुसरं. इथे जर आपण पाहिलं तर हा बॉल वाईट लाईनच्या बाहेरचा जो बॉल असेल तो मात्र वाईट घोषित केला जाईल. खऱ्या अर्थानं आपण पाहताय व्हाईट बॉलची जी मार्किंग आहे, जी शफल लाईनच्या बाहेरचा जरी बॉल असेल तर तो चेंडू वाईट घोषित झाला जाईल. आजचं आधुनिक क्रिकेट बदललंय, ज्यामध्ये बरेचसे अनेक नियम्स आलेत आणि पंच त्यांच्या भूमिकेमध्ये अगदी तटस्थ छान पद्धतीनं पंचांची भूमिका आज आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाज तयार. ऑन साईडला खेळल्या फटका क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. मिड विकेटला मात्र प्रोटेक्शन मिळतंय. फेकी येईल तदवरती जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच आतापर्यंत 19 धावा, 19 धावा धावफलकावरती आहेत. या षटकात शेवटचा बॉल बाकी असेल. एकोणीस बॉल आणि 22 धाव्यांची गरज हा सामना जिंकण्याकरिता. चला थोडं स्पीडअप करा. यानंतर बक्षीस वितरण कार्यक्रम देखील तेवढाच महत्वाचा आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तयार. सरळ बॅटनं आपण पाहतोय स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होतं, परंतु चेंडू आणि फळीचा संपर्क जवळ 5चा देखील नाही. षटक संपलं. 18 बॉल 22 हे इक्वेशन बघायला मिळतं. घेऊया छोटंसं ब्रेक आणि ऐकूया डीजे. बॉल आणि 22 स्वप्नील आपल्याला पाहायला मिळतं गोलंदाजी ट्रॅकवरती. 18 चेंडू आणि 22 धाव्यांची गरज हा सामना जिंकण्याकरिता. एका बाजूला आविष्कार, एका बाजूला चिराग. या वेळेला चांगला बॉल, अगदी आपण पाहू शकाल खोलवर टप्पाचा बॉल लाईनवर लेंथनं जखडून ठेवलं फलंदाजाला. योग्य पिचिंग, योग्य लाईन. ज्या वेळेला फलंदाज शफल झाले ते त्यांनी फॉलो केलं फलंदाजाला आणि तदनंतर अगदी खोलातला बॉल हाताळला. पुढचा बॉल. 17 बॉल आणि आता 22 धाव्यांची गरज. या वेळेला चेंडू बराच काळ हवेत, आता कॅच सुटणार नाही आणि इथे मात्र आपण पाहतोय फलंदाज चिराग बाद. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दुखापतग्रस्त मोहित दाखल झालाय. कठीण काळात त्याला आता इथे एक चांगला रोल अदा करावा लागेल. 16 बॉलमध्ये 22 धाव्यांची गरज आहे. इक्वेशन मात्र 4 धाव्यांचा डिफरन्स होता तो आता वाढत चाललाय, कारण एकही या इनिंगमध्ये मला तरी वाटतं चौकार आलेला नाही. सिंगल डबल म्हणून लौकिक महत्वाचा होता. लौकिक बाद झाल्यानंतर पहिल्या षटकात 6 धावा, दुसऱ्या षटकात 7 धावा, तिसऱ्या षटकात 6 धावा. षटकार चौकार यांना टाळं लावलंय. आता चावी शोधणारा फलंदाज की फॅक्टर कोण असेल आणि आपण पाहतोय आता सध्या दाखल झालाय तो मोहितकडे क्षमता आहे. गोलंदाज तयार स्वप्नील. इथे मात्र आपण पाहतोय स्वप्नीलने फक्त बॉलला दिशा दिली आणि स्ट्राईक रोटेशनचं काम केलं. आविष्कारकडे चांगले फटके आहेत, परंतु ते योग्य वेळेत येणं गरजेची भूमिका आहे. हवेचा जोत देखील आहे उजव्या हाताच्या फलंदाजाला, परंतु संध्याकाळचं सत्र असलं की थोडंसं ड्यू फॅक्टर मॉइश्चर येतं आणि दमट वातावरणामध्ये गोलंदाजांचा दबदबा आपल्याला सातत्याने बघायला मिळाला आहे आणि ज्या अनुषंगानं त्यामुळे आता मोठे फटके थोडेसे बंद झालेत. गोलंदाज तयार. यावेळेला हा फटका खेळला इंटू दी गॅप मध्ये. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू थांबेल का? चांगलं क्षेत्ररक्षण, ग्रेट स्टॉप. संघासाठी 100% समर्पण असणं हे मात्र या फिल्डिंगने दाखवलं. 2 धावा जरूर थांबवल्या इथे संघासाठी. धावसंख्या जाऊन पोहोचतायत 22 धावा. 14 बॉल आणि 19 धाव्यांची गरज. 14 चेंडू 19ची गरज. एका बाजूला आविष्कारला या खेळामध्ये या मॅच मध्ये एक आविष्कार दाखवावा लागेल. या वेळेला हा फटका खेळलाय रिव्हर्स, परंतु क्लिअर करता आला नाही. 13 बॉल आणि 18ची गरज.
13 चेंडू 18ची गरज. फायनलचा मॅच कमी धावा परंतु जबरदस्त मॅच. आणि हेच तर प्रेक्षकांना बघायला आवडतं की सामना दोन्ही बाजूनं अगदी रिझल्ट शेवटच्या बॉलपर्यंत जावा ही इच्छा प्रत्येकाची असते. खरे क्रिकेट दर्दी असतात ते, परंतु इथे मात्र आपण पाहतोय आता 13 बॉल आणि 18ची गरज. कोण जिंकणार आणि कोण हरणार. पुढचा बॉल या वेळेला मोहितनं फटका खेळलाय जरूर. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल तर परिपूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न. ज्या मोहितला क्रॅम्प आला होता तो मात्र आता वेगवान रीतीनं धावतोय. चांगलं क्रिकेट. धावसंख्या 2 इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतात. 25 वर जाऊन पोहोचतात. आता चेंडू आहेत तुमच्याकडे 12 आणि 12 बॉल मध्ये गरज आहे 16ची. मॅच शेवटच्या षटकापर्यंत जाईल यामध्ये तीळ मात्र शंका नाही. परंतु विजय कुणाचा ह्या गोष्टी आतापर्यंत सस्पेंड आहेत. नितेश यांना आपण पाहतात गोलंदाजी ट्रॅक वरती. 12 बॉल आणि 16 धाव्यांची गरज. फायनलच्या मॅच मध्ये या गोलंदाजाला आपण पाहतोय इथे गोलंदाजीमध्ये प्राचारणात आणलेत. 12 बॉल आणि 16 आविष्कार आणि एका बाजूला त्यांच्या साथीनं मोहित. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. खराब फटका. शॉर्ट सिलेक्शन थोडंसं चुकीचं आहे. बॅकवर्ड फाईन लेग मध्ये खेळायचं आहे परंतु तुमच्याकडे क्षमता आहे. तुम्ही ऑन साईडला मोठे फटके जरूर खेळू शकता. आता मोहित थोडीशी कानमंत्रणा देतील. 11 बॉल आणि 16 धावा. मी म्हटल्याप्रमाणे सामना होता कुठे सामना येतोय कुठे सामना आता फसलाय. ज्यामध्ये सध्या गोलंदाजी करणारा संघाचा दबदबा आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. या वेळेला रिव्हर्स स्विच केलाय. या बॉलवरती आपण पाहतोय धावसंख्या 2च मिळतील. फटक्यामध्ये व्यवस्थित ताकद लावता आली नाही. च्या अनुषंगाने मात्र आपण पाहतो इथे 2 धावा फक्त मिळत आहेत. आता 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये 14ची गरज होऊ शकतात. प्रत्येक चेंडू मागे डबल सिंगल चालू ठेवलं तर या मॅच मध्ये तुमची पकड मजबूतीची राहील. परंतु इथून बोलून नाही चालत. मैदानाच्या आतमध्ये ते करावं देखील लागतं. पुढचा बॉल. हा फटका खेळला इंटू द गॅप मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत परंतु जे विशेषतः जो फटका खेळायचा आविष्कारला तो अजून प्रॉपर होत नाही. त्याचं थोडंसं निश्चित स्वरूपात त्याला खंत आहे. 9 बॉल आणि 9 बॉल 13ची गरज. 9 बॉल आणि 13 धाव्यांची गरज. हा सामना जिंकण्याकरिता PDDSA मैदान जबरदस्त क्रीडा संकुल आणि संध्याकाळचं सत्र. संध्याकाळच्या सत्रामध्ये फायनलचा मॅच आणि फायनलच्या मॅच मध्ये गरज आहे 9 बॉल आणि 13ची. पुढचा बॉल. मोहितनं मात्र खेळलाय या बॉलला. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर खऱ्या अर्थानं फलकावरती इथून एक पुढे सरकते जाऊन पोहोचेल ती म्हणजेच आतापर्यंत जर आपण तपासून पाहिली 29 धावा. जाऊया मॅचकडे जिथे 7 बॉल आणि गरज आहे ती म्हणजेच 12 धाव्यांची. काय सामना रंगलाय. फायनलचा मॅच लोएस्ट स्कोरिंग सामना आणि लोएस्ट स्कोरिंग सामने नेहमी रोमहर्षक होतात आणि त्याचं हे तंतोतंत उदाहरण. या वेळेला हा फटका आविष्कार भरपूर वेळेपासून ट्राय करत होता आणि तो फटका इथे पाहायला मिळाला परंतु 2च धावा. आता गरज आहे ती म्हणजेच 10ची आणि चेंडू आहेत तुमच्याकडे 6. मनीषने सांगितलं की ना थकाऊ ना हराहू. या वेळेला मैदानाच्या आतमध्ये गेम चेंज करणार आणि त्यासाठी मला ओळखलं जातं. उगाच नाही मी मागची 2 वर्ष चॅम्पियन पद माझ्या नावे भूषवलंय. येणाऱ्या काळात 3रं वर्ष हॅट्रिक पूर्ण करेल की मग क्वालिटी कंट्रोल हा संघ आपल्याला जिंकताना बघायला मिळेल. घेऊया एक ब्रेक आणि ऐकूया सुमधुर संगीत.
गोलंदाजी ट्रॅकवरती प्रकाश यांना पण पाहतात. 6 बॉल आणि 10 डिफेंड करायचे आहेत सामना जिंकण्याकरिता. 6 बॉल आणि 10 धाव्यांची गरज. कोण जिंकणार आणि कोण हरणार हा मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. 6 बॉल आहेत आणि 10 धावा. अटीतटीचा सामना, हृदयाची स्पंदनं वाढवली जाणारा सामना, कुतूहलाचं साम्राज्य इथे निर्माण होतं आणि हृदयाची स्पंदनं, हृदयाचे ठोके चुकवणारा मॅच. कुठला संघ जिंकेल, कुठला संघ हरेल, परंतु इथे चांगलं क्रिकेट बघायला मिळालं. प्रत्येक प्रेक्षक अगदी टक लावून या सामन्याकडे पाहतोय. या वेळेला मात्र आपण पाहतोय या फटक्याला खेळलाय. शॉर्ट बॉल होता, या बॉलला इंटू दी गॅप मध्ये ढकलता आलं नाही आणि त्या अनुषंगाने आपण पाहतोय खराब बॉल होता. यावरती तुम्ही जरूर चांगला स्ट्रोक खेळू शकत होतात, परंतु त्या बॉलला गॅप मध्ये खेळता आलं नाही. आता 5 बॉल आणि 9 धाव्यांची गरज. चेंडू आहेत तुमच्याकडे 5 आणि 5 चेंडून मागे आपण पाहू शकाल खऱ्या अर्थानं 9 धाव्यांची गरज असेल. कुठला संघ जिंकणार हा सामना महत्वाचा मॅच. या वळला रिवर्स क्षेत्ररक्षक तिथे जरूर आहेत. चेंडू थांबणं त्यांच्यासाठी थोडं कठीण राहील का? आणि आपण पाहू शकाल चांगली फिल्डिंग. 3 धावा पूर्ण केल्या. शेवटपर्यंत लढणार संघाला जिंकायचं आहे. जिंकण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. पंचांकडे मागणी केली, परंतु क्षेत्ररक्षक तिथे फलंदाज तिथे पोहोचले तसं पंच दर्शवत आहेत. वॉर रूम मध्ये येतील आणि तिथे आपण बघणार आहोत जतीन किणी जोडले जातील. चला, फलंदाज सेफ आहे. 3 धावा पूर्ण होत आहेत. बाउंड्री पण क्लिअर आहे. ऑल राईट. धावसंख्या इथे मात्र 3 मिळतील. आता गरज आहे ती म्हणजे 4 बॉल आणि 6 धाव्यांची. काय सामना, अटीतटीचा सामना, जबरदस्त मॅच, नेल बायटिंग. 4 बॉल आणि 6 धावा. कमी धावा जरी असल्या तरी देखील आमच्याकडे गुणवत्ता आहे. इथे मात्र रचनात्मक स्ट्रोक खेळायचा होता. एक डॉट बॉल तुम्हाला आता टेन्शन मध्ये नेईल. जो प्रेक्षक या मॅचला बसून बघत होता तो प्रेक्षक आता उभा झालाय. जो उभा होता तो चालायला लागलाय आणि जो चालत होता तो आता धावायला लागलाय. असा मॅच मैदानाच्या आतमध्ये. 3 बॉल आणि 6 ची गरज. या वेळेला नशिबानं साथ दिली ती म्हणजे फलंदाजाला. 2 बॉल आणि 5 ची गरज. 2 चेंडू 5 धावा. काय सामना रंगलाय, अटीतटीचा. या सामन्यासारखा सामना नाही. पैसा वसूल, अफलातून. फायनलची मॅच कशी असावी? अनुफार्मा लिमिटेड प्रीमियर लीगची सही फायनल असावी. लोएस्ट स्कोरिंग सामना. एका बाजूला क्वालिटी, एका बाजूला प्रोडक्शन, यांच्यातला महत्वाचा मॅच. 2 बॉल आणि 5 धाव्यांची गरज. काय सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 बॉल 5. मी म्हटल्याप्रमाणे जे बसले होते ते उभे झाले, जे उभे होते ते चालायला लागले, जे चालत होते ते धावायला लागले आणि हृदयाची धडधड अगदी इथे मात्र वाढली. ज्यांना बीपीचा त्रास आहे त्यांनी हा सामना बघू नका. 2 बॉल आणि 5 धावा. काही सामना रंगलाय मैदानाच्या आतमध्ये. फायनलची मॅच. चला, वेळ जास्त घेऊ नका. 2 बॉल आहेत आणि 5 धावा तुम्हाला इथून उभ्या करायच्या आहेत. गोलंदाज तयार. या वेळेला फटका खेळलाय आणि इथे मात्र आपण पाहतो सिंगल परिपूर्ण होत आहे. स्ट्रायकिंग एंडला आविष्कार येत आहेत आणि आविष्कार मोहित सांगतात की मी कॉम्प्रोमाइज करणार नाही. मी शेवटच्या बॉलवरती फटका खेळण्यासाठी आहे.
निलेश सर, कंपल्सरी चेज 1 बॉल 4 आणि इथे मात्र तुम्हाला कंपल्सरी चेज हा सामना जिंकण्याकरिता आणि इथून म्हणजे चौकार आता मोहितनं स्ट्राईक स्वतःकडे ठेवली, तो आत्मविश्वास तुम्ही दाखवला, आता तो आत्मविश्वास तुम्हाला इथे खरा करावा लागेल, सार्थ ठरवावा लागेल. 1 बॉल आणि 4 सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या या मॅच साठी झाल्या पाहिजे. 1 बॉल आणि 4 ची गरज, फुदरलेनचा बॉल आणि इथे मात्र आपण पाहतोय